7, 8, 9 या 3 दिवस झालेल्या ढगफुटीच्या पावसामुळे संपूर्ण ही शेती पाण्याखाली आली आणि संपूर्ण शेती ही सडून गेली। आधीच शेतकरी कर्जबाजारी आणि त्यात हे 3 दिवस आलेल्या ढगफुटीच्या पावसानं संपूर्ण शेतातील भात पीक सडून गेलं आहे। शेतकऱ्यांनी सोनं नाणं गहाण ठेवून शेतात भात पिकाची लागवड केली होती, तरी मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यावर वेळेवर पैसे टाकत्या त्याच पद्धतीने शेतकऱ्याला लाडका भाऊ समजून त्वरित शेताचे पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, नाहीतर आम्हा शेतकऱ्याजवळ आत्महत्या केल्याशिवाय आता कुठलाच पर्याय उरला नाही। भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे 1,87,000 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरलं जाते। त्याच्यापैकी भाताचं पीक 1,75,000 हेक्टर क्षेत्रावर घेतलं जाते। सद्यस्थितीमध्ये भात आणि इतर पिकाचं धरून एकंदरीत 23,000-23,500 हेक्टरवर पेरणी या ठिकाणी झालेली आहे। परंतु या ठिकाणी आता जो 8 आणि 9 तारखेला जी अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये 2 दिवसामध्ये जवळपास 240 मिलीमीटर या ठिकाणी रेनफॉल झाला। त्यामुळे वैनगंगा आणि चुलबन नदीला पूर आलेला होता। त्याच्यामुळं नदीकाठावरील क्षेत्र आणि जे काही नाले आहेत त्या नाल्या काठावरील क्षेत्रसुद्धा पाण्याखाली आलेलं होतं। 1.5 ते 2 दिवस, काही ठिकाणी 2.5 दिवसपर्यंत पीक हे पाण्याखाली होतं। त्यामुळे साधारणतः 7ही तालुक्याचा विचार केला तर 4,936 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा आमच्याकडे प्राथमिक अंदाज आलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी काल 10 तारखेला संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेला आहे। त्या दृष्टीनं ग्रामस्तरावर या ठिकाणी पंचनाम्याची कारवाई सुरू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।